हाय गाईज, मी तुमचा लाडका मैं हूँ सब आणि तुम्ही मला फॉलो करता, माझे ब्लॉग बघता, मला फार आवडतं. आता मी गाडी चालवतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी शहापूरवरून एक पिकअप घेणार आहे जो मला महाबळेश्वरला न्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता रात्री जवळजवळ तीन वगैरे वाजलेत. सो आता मी निघालोय शहापूरला आणि बदलापूरचा बारवी डॅमचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने मी शहापूरला जाणार आहे. इथून 47 किलोमीटर शहापूर. इथून पिकअप घेऊन मग नंतर मी जाणार आहे महाबळेश्वरला. सो इट्स अ थ्रिलिंग. आणि असं मी लॉकडाऊनमध्ये सुद्धा हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आता तर मी एकटा चाललोय 47 किलोमीटर. नंतर मग माझ्यासोबत माझ्या मित्राची बहीण आहे. 2:45 वाजता मी निघालोय. 4 वाजता मी पोहोचणार आहे शहापूरला. आणि मग हे बघू शकता रात्री रस्त्यावर कुत्रं आहे. फक्त काळं कुत्रं नाही म्हणत आहे ना, पण सफेद कुत्रं होतं. गाड्या फार कमी आहेत, रस्ता मधला आहे. पण ब्लॉग बनवलं ह्याच्यापेक्षा काही ते थ्रिलर असू शकतं. आय डोंट नो. किनवली होता हा रस्ता आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ सामसूम एकच दादा होता. त्याशी मी बोललो, जराशा गप्पा मारल्या. असं लाईफ असतं ड्रायव्हर म्हणून, असं लाईफ असतं. आता ते 5 वाजता चहा जाणं झाल्यावर माझ्या मित्राची बहीण निघणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघू पुढे महाबळेश्वरसाठी. माझी झोप थोडीशी अपूर्ण आहे, पण मी आता थोडा अर्धा तास झोप काढतो. सो चलो भाई, गुड नाईट फॉर हाफ एन आवर. सकाळी 5चा पिकअप आहे किनवलीमधून आणि आता मी पोहोचलोय 4 वाजता. 1 तास आधी पोहोचलोय, वेळेच्या आधी पोहोचलोय. सो आता 1 तासात मी थोडा आराम करीन आणि मग नंतर निघू आम्ही 5 वाजता. इथून म्हसा रोड आहे ना, जो मुरबाडच्या इकडून म्हसा जातो. सो त्या म्हसा रोडच्या इकडे तिकडून रस्ता आहे कुठून तरी. परत आता मला बॅक जायचं आहे आणि तिथून मग म्हसाचा रस्ता आहे. म्हसाची यात्रा सगळ्यांनी पाहिली असेल, मी ती कव्हर करेन. मला ह्यावेळी जरा जाणून घेतलं की म्हसाची यात्रा कधी, तर ती सुद्धा मी कव्हर करेन, जसं गावच्या यात्रा कव्हर केलेल्या आहेत तशा. भाई झोप तर येते थोडीशी, असं हे नाही, पण आता थोडंसं बरं वाटत आहे की मी पोहोचलोय. आता मी थोडा अर्धा पाऊण तास पडू शकतो. आज माझं आणखीन एक स्वप्न पूर्ण झालं. मला कधीतरी ना दर्ग्यामध्ये यायचं होतं आणि आज माझ्या नशिबाने आहे ना, मी इकडे खेड शिवापूरच्या इकडे एक दर्गा आहे, पीर कमर अली दुर्वेश. तर त्यांच्या दर्ग्यामध्ये आलो आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या दर्ग्यामध्ये येण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ते मला तेच सांगतात की नशीब चांगलं आहे तुझं, पहिल्यांदा डायरेक्ट ह्या दर्ग्यामध्ये आलं आहेस. सो खूप छान वाटतंय मला. मजा येते. पण मजा म्हणजे काय, ह्याच्यात मजा येण्यासारखं काय नाही. पण हा जो दगड आहे ना मोठा, हा दगड 11 लोक उचलतात त्यांचं नाव घेऊन. तर तो उचलला जातो. एका बोटाने उचलायचं असतं. ओ खाला. मला ह्या दर्ग्यामध्ये येण्याचा योग कुणामुळे आला, तर यास्मिन माझी सिस्टर आहे, इरफानची बहीण, माझा मित्र. आणि हे जिजू आहेत आमचे. जिजू, आपलं नाव साहिल. सो मी जिजूंना आज पहिल्यांदाच भेटलो. सकाळी त्यांना आज महाबळेश्वरला न्यायला मी आलो, पिकअप केलं आणि ते सहज बोलता विषय निघाला, इथे काय आहे का ते चेक करत होते. त्यांनी दर्गा बघितला, मग ते म्हणाले दर्ग्यावर जाऊ. आणि त्यांनी मला फक्त एकदाच म्हटलं की चल, आणि मी लगेच आलो. कारण मला यायचं होतं दर्ग्यामध्ये कधीतरी. मी कधीच दर्गा नव्हता बघितला आणि आज तुमच्यामुळे मला बघायला मिळालं. सो मला पण खूप छान वाटतंय.
थँक्यू. मला खूप आनंद झाला ॲक्च्युली की मी आज, आणि मला बोलता बोलता जिजू म्हणाले की तू नाही पहिल्यांदा डायरेक्ट ह्या दर्ग्यावर आलाय असं. सो खूप लकी आहे. दगडाचं पण बोलावं लागतं. हां ते दगडाचं, आणि हा दगड आहे हा बघा, हा जो दगड आहे ना, वरती उचलतात ना. हा जो दगड आहे ना, हा दगड आहे, या दर्ग्याच्या बरोबर समोर आहे. आणि दर्ग्याचं या नाव घेऊन दर्ग्याचं जे नाव आहे ना, हे घेऊन मीर कमर 11 अली लोक दरवेश एक बोटाने उचलतात. 11 जण. तेव्हा तो उचलला जातो आणि सगळ्यांच्या मनात पॉझिटिव्हली त्यांनी नाव उद्गारलं तरच तो दगड उचलला जातो असं म्हणतात. सो आम्ही तिथे 11 लोक जमून मी तो उचलला होता. त्याचा जर व्हिडिओ मिळाला जर यास्मिन ताईकडे, तर नक्की मी तो पण टाकेन सोबतच. थँक्यू सो मच. आता आम्ही निघतोय, भेटूया आता. 3 दिवसाचा ब्लॉग आहे माझा हा. खूप सुंदर असं वातावरण आहे. या दर्गाच्या शिड्या होत्या ज्याच्यावरून मी दर्ग्याच्या वरती गेलो. थोडा हाईटवर हा दर्गा, आणि ही जशी जसं मी ह्याच्या आधी आमच्या गावच्या मंदिरांना पोवळी वगैरे दाखवली, तसंच पोवळीसारखंच आहे ती वॉल आहे. आणि हा वरती दर्गा आहे, तुम्हाला दिसतोय का? ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे आता ना गिम्बल आहे ना माईक आहे, पण गिम्बल पण नाही आहे, माईक पण नाही, पण खूप भारी वाटतंय. काय नाही, ते जसं मंदिरांच्या बाहेर दुकान असतात अगदीच तसंच, की बाबा त्यांनी फुलं, चादर असते ती दर्ग्याला व्हायची असते ती. सो त्या पद्धतीने. आणि हा सगळ्या खिचा पापड जिजू बोलले घेऊया. कुठला पापड बोलतो त्याला? चावल का पापड मस्त आहे. दर्ग्याच्या बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो. इथे आलात की लोक सगळ्यात आधी अडवून गाड्या पार्क करायला लावतात. फ्री जागा, गाडी पार्किंगची जागा फ्री आहे प्रत्येकाकडे अशी. आणि मग त्यांच्या दुकानातून काहीतरी घ्यायचं जे तुम्हाला अर्पण करायचं दर्ग्याला. आणि हे बघा, इथे गाडी पार्क केली आणि त्यांचं हे दुकान आहे. सो अशा प्रकारची इथे दुकान आहेत, आणि तिथून मग ते तुम्हाला काय अर्पण करायचं असेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता मी महाबळेश्वरमध्ये पोहोचलो आहे, आणि आता हे जे हॉटेल आहे ही हॉटेलची बिल्डिंग आहे. आणि वाजलेत आत्ता काहीतरी 4 वाजून गेलेत, आणि मी 3 वाजता पोहोचलो. तसं 1 तास झाला आहे, पण मी आत्ता व्लॉग बनवायला काढला कारण इथे ना एकदम हलका एकदम बारीक पाऊस चालूच आहे सतत. म्हणजे ही उंचावर जागा असल्यामुळे कदाचित तसं होत असेल. सो हे माझ्या मागे दिसतंय हे हॉटेल आहे. इथे बघा, मी इथे राहत नाही आहे, मी ॲक्च्युली ना ॲज अ ड्रायव्हर म्हणून आलो आहे. सो हा माझा व्लॉग ॲज अ ड्रायव्हर आहे. सो मी इथे प्रॉपर रूममध्ये नाही राहणार, तर ड्रायव्हर अकोमोडेशन असतं ना तिथे राहणार आहे. असं पण छान आहे हॉटेल, छान आहे हॉटेलचा स्पेस, छान आहे. तुम्हाला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो 1 मिनिट. आणि इथे बघा, इथे बिल्डिंग्स, हे जे बिल्डिंग्स आहे हे पण हॉटेल. इथल्या लोकांचा हा बिझनेस असणार आहे ना. सो बघा, ही हिरवळ, सगळीकडे हिरवळ आहे. आणि यांच्याकडे ना एक स्विमिंग पूल आहे, इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे. हा मस्त बांधला आहे, क्लासिक स्विमिंग पूल आहे. आणि ते आत्ताच त्यांनी पाणी वगैरे भरलं आहे, एकदम फ्रेश पाणी दिसतंय. पाणी भरायचं काम चालू आहे. सो असा इन्फिनिटी पूल. संध्याकाळ झाली आणि आता मी बाजारपेठेत आलो आहे. इकडे बाजारपेठ म्हणण्यापेक्षा मॅप्रो गार्डन आहे समोरच्या बाजूला. तिथे मी आतमध्ये कुठेच जात नाही आहे, कारण मी कस्टमरसोबत आलो आहे ना, आणि ड्रायव्हिंग करायला आलो आहे. सो मी आतमध्ये नाही जाणार कुठे. पण असं वातावरण खरं सांगू का, थंड आहे महाबळेश्वरचं. मला वाटलं नव्हतं अशी थंडी असते, आणि काहीच कळत नाही की एवढी थंडी असते. मी ट्राय करतोय मॅप्रोचा स्ट्रॉबेरी फ्लेवर, मस्त आहे. मी गार्डनमध्ये आलो शेवटी.
शकता मॅप्रो गार्डनमध्ये, जिथे मॅप्रोचे प्रोडक्ट मिळतात. गाईज, आज दुसरा दिवस आहे माझा. आज 22 तारीख आहे आणि आज दुसरा दिवस आहे महाबळेश्वर मधला. ज्यांना मी घेऊन आलो इकडे महाबळेश्वर मध्ये ते आता हॉटेलमध्ये वरती आहेत. मला झोपण्याची सोय केली होती, सो मी तिकडे झोपलो. छान झोप लागली मस्त. सकाळी आता 8 वाजता उठलोय, कारण काल खूप थकलं असल्यामुळे लवकर जाग नाही आली. पण त्यांना सनराईज बघायचा होता, पण सनराईज माझ्या मते इथे दिसणारच नाहीये. एवढं एवढं धुकं किंवा एवढं धुकं आहे, सो सनराईज वगैरे नाही दिसू शकत. पण एक आहे, म्हणजे या दिवसामध्ये असेल कदाचित. थोडं उन्हाळा वगैरे असेल तेव्हाच दिसतील सनराईज वगैरे. सनसेट पण दिसेल. थोडक्यात सांगायचं तर आजच्या दिवशी कुठे जायचंय मला काहीच माहित नाहीये. पण जर त्यांनी पॉइंट काढलेत, कुठल्या पॉइंटला त्यांना फिरायचंय, तर त्या पॉइंट्सवर आपण जाणार आहोत आज. जेव्हा जाईन तेव्हा ते दोघं त्यांचं त्यांचं फिरतील आणि मी माझ्या व्लॉगसाठी, म्हणजे एका दगडात दोन पक्षी पण होत आहेत. जसं उदाहरणार्थ त्यांचं भाडं घेऊन आलोय, पण मी ज्या प्लेसेसवर नवीन जाणार आहे तिथे मी व्लॉगही बनवू शकतो. सो गाईज, पैर मारो थोड़ा, पैर पाहिजे जोर से भाई, उनका बैग हाँ, बस 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 हो गया, निकल गया, छोड़ो. नहीं निकला भाईजान. मैं तो आपको पहले मैं तुम तुमको भी कहता ना, डायरेक्ट गाड़ी बैठते वैसा बैठे उनको बाजी 2 मिनट दिखा था, बस क्या नाम है, मलिक नाम है. वीडियो ले रहा हूँ, बैठने के बाद लेता हूँ ना फोटो. हाय गाईज, आता महाबळेश्वरमध्ये एंट्री करून सगळ्यात अगोदर हॉर्स रायडिंगची मजा घेणार आहेत यास्मिन आणि साहिल. सो त्यांनी ब्लॅक घोडा निवडला आहे, त्याचं नाव आहे मलिक. आणि ते आता जातील फिरायला, थोडं राऊंड मारून वगैरे येतील. पण त्याच्यानंतर ह्या बाजूला वेना लेक आहे, त्या वेना लेकच्या इकडे ते जातील. तुम्ही बघू शकता. चला चला चला. त्यामध्ये तुम्हाला गेट दिसतात वेगवेगळे. इथे गाडी अडवून हे लोक महाबळेश्वरच्या आतमधली एंट्री घेतात. म्हणजे पाचगणीवरून येणारे लोक तिकडून येतात आणि मग महाबळेश्वरसाठी इकडे परत एक एंट्री फी आहे 100 रुपयाची. ती चार्ज केल्यावर गाड्या आत सोडतात. आणि जसं महाबळेश्वरच्या या आतमध्ये एंटर केलं तसं इथे लेफ्टला ज्या गाड्या पार्किंग दिसते ना, तिथे घोडे पण आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे कधी आलात तर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर एकदम सिम्पल रेट आहे त्यांचा, सगळ्यांचा फिक्स रेट आहे. एक घोड्यावर जर एक जण बसला तर 300, कपल बसलं तर 500 आणि 200 रुपये घोडा जंप करायचे. आणि जंप करणारा घोडा पळत नाही असं ते म्हणतात, पण असं काही नाही. म्हणजे त्याला चालवत नाही तसं जंप करणाऱ्या घोड्याला. सो जंप करणारा घोडा एका जणाला घेऊनच जंप करतो, तो कपलला घेऊन जंप नाही करत. सो अशा प्रकारचे इथे रेट आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर जेव्हा माणसं फिरायला जातात तेव्हा पैशांचा विचार नाही करत. सो एवढं काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे महाबळेश्वर. सो पण बघा धुकं बघा ना केवढं. मागे तुम्ही बघाल एवढी मजा येते ना. हे आले परत रिटर्न रायडिंग करून आणि
कुठपर्यंत त्यांनी हॉर्स रायडिंग केली होती त्यांनाच माहिती, कारण तेच इकडे गेले होते. मजा आया. सो खूप सुंदर घोडा आहे मलिक, आणि थोडा चिखल आहे इथे. पहिले हा घोडा छान डिसाईड झाला होता, पण नंतर मग काळा घोडा पाहिजे म्हणून हा जम्प करतो घोडा. सो घोड्यावर चढायला उतरायला अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे इथे, त्यामुळे वयस्कर माणसं असू दे किंवा त्यांना चढता येणार नाही वगैरे असं काही ठिकाणी असा प्लॅटफॉर्म नसतो. हा प्लॅटफॉर्म यांनी बनवून ठेवला आहे. असे किती प्लॅटफॉर्म बनवले तुम्ही बघू शकता. एंडपर्यंत बरेच प्लॅटफॉर्म, 1 2 3. ओके, हे आता उतरले घोड्यावरून. इथे गाड्या पार्किंग पण आहे आणि सायमल्टेनियस घोड्यांचं पण सगळं आहे. सो इथे अशा प्रकारे पर्यटक येत असतात. थोडा पाऊस पडतोच आहे, बारीक बारीक. असं त्यांनी भिजायला नाही होते, फक्त एवढंच, पण पाऊस पडतोच आहे. ओला झालो आहे हलकासा. आणि आता साहिल आहे ना, तो साहिल जिजू आमचे अब एक घोड़े से जंप मारेंगे, जंप. हाँ, ये अभी घोड़ा विली मारने वाला है. घोड़ा विली मारेगा. अशी बघितलं एका ठिकाणी एक मुलगी घोड्यावर बसून रायडिंग करत होती. तर हा पूर्ण ग्राउंड आहे ना, इथून तो घोडा तिला घेऊन गेला एकटीला. तो पूर्ण राऊंड मारून ती ठार बसली तिकडे. ती आता मुलगी बसली आहे. त्यावर ह्या वेना लेकच्या बाहेर तुम्हाला असे कॉर्न सेंटर्स दिसतील, ज्याच्यामध्ये सगळे कॉर्न सेंटर्स आहेत वगैरे वगैरे, आणि बाहेर असे विक्रेते बसलेले असतात फ्रूट्स वगैरे घेऊन. सो तुम्ही बघू शकता, हे वेना लेक आहे. वेना लेकची एंट्री पॉईंट आहे तो वाला, तो जो आहे. ओके, इथे असं पेरू वगैरे सगळं ओरिजिनल फळं, म्हणजे ऑर्गॅनिक असं पकडून चला, कारण बऱ्यापैकी साताऱ्यामध्ये महाबळेश्वरला ऑर्गॅनिकच मिळतं. सो हे लेक आहे वेण्णा लेक बोट क्लब. हा तुम्ही बघू शकता, इथे लोक बोटिंग करतात. तर भिजलेलो आहे, आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला ते मगाशी दाखवले ते कॉर्न सेंटर्स. मी तिथून जाऊन आलो. इथं काहीतरी आता नाश्ता करायचा आहे, मला भूक लागले, बघू. बाकी यांनी तर खूप एन्जॉय केलं आहे. सो हॉर्स रायडिंगचं स्वप्न थोडंसं अर्धवट राहिलं वाटतं त्यांचं. आता बघू काय कधी करतात ते. नाही मेरे पे कॉर्न सेंटरमधून पेरी पेरी कॉर्न घेतलं आहे 50 रुपयाला. रिजनेबल आहे, एवढं काय महाग वगैरे नाही. बोलताना धूर निघतोय तोंडातून, तर तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, मला तर दिसतोय. क्या पूछू. तर आपण आता आलोय महाबळेश्वरच्या या वेण्णा लेकच्या इकडच्या एका चहावाल्यांकडे. 30 रुपयाला कुल्हड चहा आहे आणि 20 रुपयाला साधा, म्हणजे थोडं कुल्हडचा डिफरन्स. त्यांना पण एवढं वर सामान आणायचं आणि ह्या गोष्टी. सो बरोबर आहे ना सर. सो थंडी वाढायचं थांबायचं, पण मला कुल्हड नको आहे, मला चहा द्या फक्त त्या कपामध्ये. हाँ बात झाला. पहले अभी ये चाय मैं दे रहा हूँ साहिल को, ये लो. नहीं चाहिए, आप बोले ना चाहिए. नहीं बोल रहे, आप बोल रहे ना आप पियोगे. ठीक है, साथ में केक खाऊंगा. 1 मिनट को केक दे दो मेरे को. नहीं मैं इधर बिरयानी का केक फ्रॉम पुणे, इट्स वेरी स्पेशल. यस, इंग्लिश में बात कर रहे देखो. नो प्रॉब्लम, वेरी वेरी टेस्टी, सुपर सुपर. शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टी. आता पोचलोय वेण्णा बोट क्लब महाबळेश्वर, आणि इथे बोटिंगसाठी ते लोक जातील. मी कुठेच जाणार नाही आहे, कारण मी भाडं घेऊन आलो आहे माझं, आणि त्यामुळे मी तिथे आतमध्ये कुठे जाणार नाही. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा महाबळेश्वरला येईल तेव्हा मला सगळं माहिती झालेलं असेल इथलं. लेक बोट क्लब महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद महाबळेश्वर. ओके, सो तुम्ही बघू शकता. बोटिंग इन द सेन्स सगळ्यांना एकत्र घेऊन जाणार काय ते.
हां वेना लेकचं बुकिंग ऑफिस आहे जिथे बोटिंग करण्यासाठी तुम्ही बुकिंग करू शकता. तो कार जाईल. नाही आहे ना तिथे पार्किंगची सुविधा आहे. जवळ जवळ आहे. फक्त एक जो आहे ना सावित्री वगैरे तो वेगळ्या ठिकाणी आहे जरा, म्हणजे यायच्याच मार्गाला आहे. अच्छा. आता आपण चाललोय जुनं महाबळेश्वरच्या इकडे आणि तुम्ही बघू शकता रस्ता थोडा अरुंद असला, थोडा सध्या इथे थोडा खराब असला तरी भरपूर लोक आलेत पर्यटनाला. आणि आमच्या गाडीमध्ये पण 5-4 लोक आहेत. गाडीमध्ये आम्ही कॅमेरा पण चेंज करावा, आम्हाला पण दाखवावा. हा थांबा दाखवलं ना. मध्ये आम्ही 4 लोक आहोत. आता इथे मागे साहिल आणि आसमान बसले जिजू आमचे. आणि हा दादा आम्हाला इथे भेटलाय, इथला स्थानिक आहे. आणि त्याला आम्ही विचारलं की बाबा पॉईंट्स वगैरे कुठे आहेत, तर तो म्हटलं मी पण त्या बाजूला चाललोय, मला सोडाल का जर गाडीत जागा असेल तर. सो आपण त्याला घेऊन चाललोय आणि त्याला सगळं विचारतोय की बाबा पॉईंट्स कुठे आहेत, काय आहेत. इथले लोकलमध्ये स्थानिकमध्ये आहेत. सो दादा नाव काय तुझं? कात्रट. तेजस कात्रट. ओके, आडनाव कात्रट आहे. ओके, तेजस कात्रट. मस्त बोलायला पण छान आहे हा दादा आणि भारी वाटला त्याला भेटून. बाकी तो हे सांगत होता की हा सीझन इकडे यायचा नाही आहे कारण इथे पावसाळ्यामध्ये धुकं वारा खूप असतो. सो हा सीझन इथला नाही आहे. पण यावर्षी काश्मीरला जो काही अटॅक झाला त्या पहलगामचा, त्यानंतर पर्यटनासाठी तिकडे जाणारे लोकांच्या सगळ्यांचं काय बोलतात पहिलं थंड हवेचं ठिकाण फिरण्यासाठी म्हणून त्यांनी बहुतेक महाबळेश्वरची निवड केली असावी. म्हणून आता या सीझनमध्ये पहिल्यांदा इकडे गर्दी असं तो सांगत होता. सो आता आपण जाऊ पॉईंट्सला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा भेटूया. ओके, बाय. महाबळेश्वरला जायचा तो मगासचा थोडा रस्ता खराब होता, पण आता इथे पूर्ण चांगला रस्ता आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ते थोडं सगळीकडेच, कारण ते काय प्रत्येक वेळी जमेलच नाही. पर्यटनासाठी सतत चालू असतं, लगेच बंद नाही करू शकत पर्यटन, तर त्यामुळे रस्ते. पण इकडचा रस्ता तुम्ही बघू शकता काँक्रिटीकरण झालेला रस्ता आहे आणि हा जरा अरुंदपेक्षा थोडा जरा चांगलाच आहे. म्हणजे 2 गाड्या सहज पास होतील, मोठी गाडी एक आणि छोटी गाडी एक, असं दोन्ही मोठ्या गाड्या 2 गाड्या सहज पास होतील. कसा रस्ता एकदम क्लीन आहे. आता इथून 6 किलोमीटरवर सगळे पॉईंट्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलता एक गोष्ट कळली की महाबळेश्वर दर्शन म्हणून एक बस सोडली जाते न्यू महाबळेश्वरच्या इथून आणि मग तिथून ती महाबळेश्वर दर्शन बस दिवसातून एकदा असते आणि ती पूर्ण सगळे पॉईंट्स फिरून आणते. फक्त टाईम लिमिट असतं की बाबा या पॉईंटला तुम्ही एवढा वेळ थांबा. ते कंडक्टरांनी जो ड्रायव्हर असतो त्यांच्याकडून तुम्हाला समजेल की इथे किती वेळ थांबू शकता. तेवढं झाल्यावर त्या पॉईंटवरून निघायचं. सो पुढचा पॉईंट असं पूर्ण महाबळेश्वर दर्शन म्हणून एक बस असते. सो त्यांनी तुम्ही येऊ शकता. तुमच्याकडे प्रायव्हेट गाडी असेल स्वतःची तर तुम्ही इकडे येऊन थोडंसं लांब रूम घेतलं तर स्वस्त आहे म्हणजे मार्केटपासून. पण तेच जर तुम्ही मार्केटमध्ये रूम घ्याल, कारण जर तुमच्याकडे गाडी नाही आहे स्वतःची पर्सनल किंवा काय, तर तुम्हाला मार्केटमध्येच रूम घेणं जास्त सोयीस्कर पडेल. रूम भले महाग पडेल पण बाकीच्या गोष्टी वॉकेबल डिस्टन्सवर होऊन जातील. सो ही सगळी माहिती मला त्या बाजूच्या जो नवीन मित्र झाला आमचा एक छोटासा तेजस म्हात्रे म्हणून त्यांनी दिली. तेजस म्हात्रे बोलतो, तेजस कात्रट. सो त्याच्याशी मैत्री झाली आहे चांगली. मी त्याच्याशी मैत्री वाढवेन पुढे, कारण महाबळेश्वरमध्ये जेव्हा पण यायचं झालं त्याला फोन करून येईन. कशा प्रकारचं जंगल आहे आजूबाजूला महाबळेश्वरमध्ये. झाडी हिरवीगार. पुढून गाडी येते, फॉगमुळे लाईट त्यांना पण चालू ठेवावी लागते. आपण पण लाईट चालू ठेवली, हेडलाईट पण आणि ही पण तुम्ही बघू शकता. मजेची गोष्ट आहे की आम्हाला माहीतच नाही कुठपर्यंत जायचं आहे.
आम्ही विदाऊट मॅप फिरतोय, पण त्या मुलांनी ज्याप्रमाणे गाईड केलं त्यानंतर पुढे अजून एकाने गाईड केलं आहे तसं आम्ही चाललो आहे. सो तुम्ही बघू शकता कशी मस्त झाड आहेत. झाडांच्या वर पण बघा ना कसे ग्रीनरी, झाडांच्या वर शेवाळ आहे, पण काही काही अजून छोट्या छोट्या वनस्पतींनी त्यांची खोडं घेतलेली आहेत. पण मस्त वाटतंय ऍक्च्युली, वातावरण छान आहे महाबळेश्वर. म्हणजे महाबळेश्वर सातारा येत असून, आणि मी स्वतः माझं गाव सातारा आहे. साताऱ्यामध्ये सज्जनगड साईडला कुरुळ सावली ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे. पण एवढं असून सुद्धा मी महाबळेश्वरला पहिल्यांदा आलो आहे. म्हणजे विचार करा आपण आपल्या जवळच्या इथे पॉइंट आला आर्थर सीट, इथे खाली आहे एलिफंट. अच्छा राईट में जाने का ना, एल्फिस्टन पॉइंट आहे. हां ठीक आहे. तर आता एल्फिस्टन पॉइंट म्हणून तिकडे आम्ही निघतोय आणि परत बाहेर येऊन मग दुसरे 2 पॉइंट आहेत तिकडे जाऊ. खूपच धुकं आहे तुम्ही बघू शकताय, आणि शांतता पण आहे, त्यामुळे माईकची काही गरज नाही आहे मला आता इथे. पण थोडक्यात सांगायचं तर इथे पार्किंग आता एल्फिस्टन पॉइंटची पुढे काय नाही आहे. इथे सगळ्यांनी गाड्या लावल्यात, म्हणजे इथून पुढे गाडी जात नसावी कदाचित. सो इथे मी गाडी लावतोय. इथे साहिल आणि यास्मिन बाहेर येत आहेत आणि आपण चाललोय पुढच्या ठिकाणी. तुम्ही म्हणाल मी रेनकोट का घातलाय, तर एकदम सिंपल गोष्ट आहे. बारीक 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 सारखाच पडतोय, एकदम बारीक, ज्याच्यामध्ये कळत नाही. पण जर तुम्ही त्या पावसामध्ये 1 तास काढला तर तुम्ही पूर्ण ओले होऊन जाल, इतका बारीक. कारण इथे वाऱ्याने सतत आहे ना लिकेज चालूच आहे. सो म्हणून आता हे घातलेलं आहे. आता आपण चाललोय एल्फिस्टन पॉइंटला. हा एल्फिस्टन पॉइंट आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे दुकानं वगैरे नाही. ह्या सीझनमध्ये ही चालू नाही यांनी, म्हणजे काहीतरी मक्याचे कणसं वगैरे काय काय असतील, किंवा आणखीन काही असू शकतं इथे दुकान. आता इथे नसल्यामुळे मी सांगू शकत नाही इथे काय. पण खाली उतरायला साहिल आणि यास्मिन पुढे गेलेत. सो ब्लॉग बनवायचा चान्सच शोधत होतो मी बहुतेक, असं मला वाटतंय. कारण हे बघा आता हे जे दिसतंय हे धुकंच, हे जे धुकं वाहतंय असं वाटतंय ना, ते धुकं नाही, नुसतं पाणी पण आहे त्याच्यासोबत. बारीक 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 पूर्ण भिजवून टाकेल असं धुकं आहे. धुकं आणि पाऊस, वारा, हे सगळंच आहे इथे. इथून पायऱ्या उतरतोय. हे पायऱ्या आहेत असं कळत नसेल वरून, जर काय माहीत नाही, पण पायऱ्या आहेत. त्याला इथून दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा पायऱ्या आहेत ह्या, पूर्ण खाली उतरायच्या बहुतेक. आता किती लांब खाली उतरायचं आय डोंट नो. खाली उतरल्यावर मग परत चालू करतो कॅमेरा. ओके. पॉईंट काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. डिस्कवर्ड इन 1830 बाय डॉक्टर जेम्स मरी, overlooks 2 valleys, Koyna Valley on the left and Savitri Valley on right. Pratapgarh is seen in the front. Panoramic view of lush green valley. पण तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही, कारण हा चुकीच्या सीझनला आम्ही इथे आहोत कदाचित, त्यामुळे सगळं धुकं आहे. बाजूला कळत नाही की काय, असं वाटतं स्वर्गात आलोय. कन्सेप्ट स्वर्ग. सो अशा प्रकारचं इथे वातावरण. ऐसे झुक के देख रहे थे तो यास्मीन बहन बोली कि मत ऐसा मत करना, तो मैं भी गुस्सा हो गया, मत करना ऐसा, फिर से करना मत ऐसा. नहीं लेकिन ना मैं भी अभी झुक के, मतलब मैं कोई झुक के नहीं देखूंगा, व्लॉग बनाने के लिए झुकूंगा नहीं, लेकिन मैं मोबाइल से दिखाऊंगा आगे. मैंने बोला ना यहाँ से कुछ नहीं दिख रहा है. अरे मैं हिंदी में बात करना है, मराठी व्लॉग. सो मी तुम्हाला बोललो ना की काही दिसत नाही आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय, जन्नत. तो जसं तुम्ही इथून खाली वाकाल ना तर तुम्हाला थोडंसं डोंगर दऱ्या वगैरे दिसतील बघा. म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या उंचीवर आहे माहीत नाही, आणि समोर फक्त हे धुकं आहे. हे काय आहे म्हणजे काय कळलंच नाही. हा खूप म्हणजे 3D पिक्चरमध्ये आपण जर असं वाटतं थिएटरमध्ये उभा आहे किंवा बसलो आहे आणि 3D मूवी चालू आहे आणि कुठेतरी आकाशात आलो आहे, इतकं भारी फिलिंग आहे. पण हे बघा तुम्हाला दिसतंय का, आता मला पण दिसत नाही कॅमेऱ्यात बाकीच्या गोष्टींमुळे. काय बघा इथे सगळं डोंगर आहे, हे बघा खाली डोंगर आहे, डोंगर. या बाजूला बघा व्हॅली ती कशी आहे. तिथे जे लिहिलं आहे एल्फिस्टन पॉईंट, हा कुठला पॉईंट आहे ते पण तुम्हाला दाखवलं. पण हे बघा हे बांधलं आहे बाजूनी कंपाऊंड. खरंच कोणी मस्ती करू नका ह्या सीझनमध्ये आलात तर. आणि ह्या सीझनमध्ये नाही, कुठल्याच सीझनमध्ये मस्ती करू नका. आपल्या
नवीन जागेंवर कसं काय चाललंय किंवा काय आहे, त्यामुळे अशा ठिकाणी मस्ती करणं खरं तर चुकीचंच आहे. तर प्लीज मस्ती अशा ठिकाणी करू नका, माझी रिक्वेस्ट आहे. इथे अशा बऱ्याच गोष्टी घडल्याही असतील की मस्तीमुळे कोणीतरी दगावलं असेल किंवा कोणाला दगाफटका झाला असेल, तर ते आधीच सांभाळून तुम्ही राहिलात ना तर जास्त बेटर आहे. चला गाईज, पुढच्या पॉईंटला भेटूया. हा पॉईंट आपण एवढा कव्हर केला, याच्या पुढचा एखादा मी कव्हर करेन. ती काहीतरी सांगते, काय झालं, काहीतरी सांगते, बहुतेक तिच्या पायाला लागलंय. थोडंसं प्रेम पाहिजे हो यांना, फक्त तिच्या पायाला लागलं आहे. काय लागलंय, काय लागलंय बाळा? ती सांगते काहीतरी, तिच्या पायाला लागलं. बाय, सॉरी मी इथे काय करू शकत नाही बाळा. काय सांगत असेल बरं, आय डोंट नो. तर नेमकी काय विचारते ते मला कळत नाही, पण जर साधारणतः ती ज्याप्रमाणे तिची लँग्वेज आहे त्याच्यानुसार अर्थ लावला तर म्याऊ म्याऊ म्हणजे मी आऊ काय विचारते तुमच्यासोबत, बाकीचे पॉईंट फिरायला. ॲक्च्युली तिला गाडीची गरज असेल कदाचित, पण नाही, कदाचित तिच्या ना पायाला लागलं होतं. तिने पाय परत ते पहिले वरती उचलला होता. हा थकायला झालं आहे, चढलो ना जरासरी तरी थकायला होतं. डेंजर. काय अरे पहिल्या वेळेस खाना बनवून खाल्लं. चला मेलेडी दिलं का? नाही ते जेलीच होतं. प्लास्टिक सगळं खाल्लं रे, प्लास्टिक काढ. त्यांनी साठवलंय, तो काढेल, तो आता तो काढेल. तो हे जेलीचं चॉकलेट दिलंय या दादांनी, सो तो आता खातो. ॲक्च्युली त्यांनी प्लास्टिक सकट खाल्लं, तेव्हा पडलं, परत आला तो. थांब त्याला देऊ, फोडून देऊ, आता फोडून देऊ. आता फोडून द्या. खूप काय निसर्गामध्ये कसं बघा ना, त्याला बरोबर कळतं की इथे येणारी माणसं आपल्याला काहीतरी खायला देणार. त्यांनी हात पुढे गेला तर बरोबर जेली घेणार आणि तोंडात टाकली म्हणते जेली. आईचा आता बाय दिला सजनी मला. बघू शकता आता इथे भरपूर माकडं आहेत, पिल्लं पण आहेत त्यांची, पळत आहेत वगैरे वगैरे. सो हे जे आहेत ह्यांना आता कोणीतरी जेवण टाकलं आहे. ह्या पॉईंटचं नाव आहे मार्जोरी पॉईंट. इथून फक्त व्ह्यूसाठी हा पॉईंट आहे, म्हणजे कसा व्ह्यू आहे डोंगरावरचा एवढ्या वरून, त्याच्यासाठीचा हा पॉईंट आहे मार्जोरी पॉईंट. याच्याबद्दल ह्या पॉईंटबद्दल तसं काही लिहिलेलं नाही आहे, जसं एल्फिस्टन पॉईंटबद्दल लिहिलं होतं. सो जर फलक असता तर मी तो दाखवला असता. हे बघा, ह्यांचं आपलं बसतं आहे. अरे वा. सो माकडांना विचारावं लागत नाही की फोटो देणार का, ते देतात बिंदास. म्हणजे त्यांना माहिती आहे, आलेत लोक कॅमेरा चालू करून आपले फोटो घेऊन जाणार. त्यांना कशासाठी लागतात त्यांनाही माहीत नाही, पण ती माकडं त्या वेळेला कदाचित बोलत असतील, काय माकड माणूस आहे हा. आता पुढच्या पॉईंटला जाऊ. आता पुढचा पॉईंट मंकी पॉईंट आणि मार्जोरी झाला ना, दुसरा कुठला तरी पॉईंट आहे, इको पॉईंट आणि अजून कुठला तरी पॉईंट आहे. इथे टोटल 12 पॉईंट आहेत. महाबळेश्वरचं जे क्षेत्र मंदिर आहे, क्षेत्र महाबळेश्वर मंदिर आहे ना, इथे एकूण 12 पॉईंट आहेत आणि जवळजवळ आहेत असं ऐकलंय. जर चालत गेलात तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीचे सगळे पॉईंट हे लांब लांब आहेत. तर हे 12 पॉईंट जवळजवळ आहेत, त्यातले 2 पॉईंट बघितले. आता मला माहीत नाही टोटल किती पॉईंट कवर करू, किंवा जे माझ्यासोबत मी ज्यांना घेऊन आलो इकडे भाडं म्हणून, तर यास्मिन आणि साहिल, ते किती कवर करू इच्छितात तेवढेच कवर होतील ह्याच्यात. पण नेक्स्ट टाइम महाबळेश्वरला मी पूर्ण ट्रिप काढून येईल फॅमिलीसोबत वगैरे वगैरे असं. ठीक आहे. पॉईंटवरून पुढे निघालो आहे. रस्त्यात खड्डे पण आहेत आणि धुकं एवढं आहे की पुढचं काही दिसत नाही आहे, म्हणजे रस्ता कुठून येतोय, वळण आहे का, थोडं तेवढं पुढे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. सो गाडी एकदम आरामात न्यावी लागते. बाकी तुम्ही बघू शकता, बापरे धुकं खूपच आहे, कायच्या काय धुकं आहे. समोरून गाडी आली, त्याला पण मी लाईट देतो, त्याला दिसतंय की नाही मला माहीत नाही. एक पार्किंग लाईट पण चालू ठेवतो. सो पार्किंग लाईट चालू ठेवूनच गाडी चालवावी लागेल, असा रस्ता, असं धुकं आहे. हे पण सगळे बाईकवाले पार्किंग लाईट आणि हेडलाईट दोन्ही चालू ठेवूनच, इंडिकेटर लाईट चालू ठेवूनच आलेत. हजार्ड लाईट और क्या बोल सकते हो उसको, बहुत नाम है वैसे. ये खड्डे देखो, खड्डे पण भरपूर आहेत इकडे.
झाडी दुतर्फा जी झाडी आहे ना ती झाडी बघण्यासारखी आहे बघा. अशा पद्धतीची जंगल आहेत, कधीची किती जुनी जंगल आहेत, कधीची झाडं असतील ही बघा ना. सगळे त्यांची जाळं झालंय, पूर्ण जाळं झाडांचं, पूर्ण जाळच जाळं सगळे हे बघा. अशी जाळी होते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची जाळी वगैरे आणि एक म्हणजे हे जसं थंड हवेचं ठिकाण आहे अगदी तसंच माथेरान आहे. सापुतारा आहे, सापुतारा गुजरातमध्ये येतं जसं बघायला गेलं तर, पण महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पण येतं, त्यामुळे तिथे पण लोक जातात. तर हे जसं थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर, तर तसंच माथेरान सुद्धा आहे. पण तिकडे तुम्हाला गाडी अलाउड नाही अशी पॉईंट टू पॉईंट, कारण तिकडे तिसऱ्या पॉईंटलाच गाडीची पार्किंग असते. कार वगैरे जे काय असेल, बापरे धुका देखो सामने. हां, कुछ आगे पुढचं काहीच दिसत नाही. तिकडे कसं गाडीची व्यवस्था नसते पॉईंट टू पॉईंट पर्यंत, गाडी नाही नेऊ शकत. तिकडे त्यांची जी साधनं आहेत त्याच्यानेच जावं लागेल. आता हल्ली ई रिक्षा आली आहे तिकडे माथेरानला, पण महाबळेश्वरला तुम्ही पॉईंट टू पॉईंट गाडी नेऊ शकता. इतकी डेव्हलपमेंट झाली आहे म्हणजे, आणि रस्ते आहेत इकडे. ॲक्च्युली माथेरानचं ते कारण पण आहे की माथेरानला त्यांना प्रदूषित नाही होऊ द्यायचं आहे, म्हणून त्यांनी पुढे ते होऊ दिलं नसेल कदाचित. तसं तर अशी जी पर्यटन स्थळ आहेत त्यांची काळजी घ्यायलाच पाहिजे आपण लोकांनी. मस्त वाटतंय. गाडीचा जर पहिल्यांदा आयुष्यात गाडीत हीटर वापरतोय, नाहीतर गाडीतला हीटर कसा वापरला नाही तसं. गाडीतला हीटर प्रॉपर चालू करून वापरतो, नाही तर थोड्या वेळापुरता वापरलाय काचेवरचं फॉग घालवायला वगैरे, पण असा हीटर पहिल्यांदा वापरतोय. गाडीत हीटर लावून गाडी चालवतोय, कारण एवढी थंडी बाहेर आहे ऑलरेडी, त्यात थोडंसं पाऊस हलका हलका पडतोच आहे कंटिन्यूस. महाबळेश्वरमधल्या सावित्री पॉईंटला, आणि सावित्री पॉईंटच्या बाजूलाच बघा इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चाट्स वगैरे मिळत आहेत. या ताई बनवत आहेत. मटकी असो, मूग असो, शेंगदाणे, चणे, मका, सगळ्या प्रकारचे चाट्स वगैरे मिळतात. ते लोक एन्जॉय करतात बघा तुम्ही. आणि मस्तपैकी त्यानंतर पाण्याची बॉटल वगैरे सगळं. आणि इथे शासनाचा हा बोर्ड आहे, सावित्री पॉईंट महाबळेश्वर सुशोभीकरण म्हणून. तर हे काम कसं झालं वगैरे वगैरे त्याचा एक बोर्ड इथे लादीवर लावलेला आहे. सावित्री पॉईंटला आता जाऊया आपण. इथे बरोबर सावित्री पॉईंटच्या समोर पार्किंग दिलेली आहे, म्हणजे गाडी आपण पॉईंटपर्यंत आणू शकतो. फक्त इथे खाली नाही जाऊ शकत, पण इथे चालत थोडंसं अंतरावरच असतात पॉईंट सगळे. सो आता हे सगळेच तिकडे चाललेत. यास्मिन आणि साहिल जिजू हमारे पीछे है, बघू शकता. हे बघा तिकडे धुकं खूप आहे, दगडाशी. हे कसं ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर माझ्या गावाच्या जवळच आहे, तर माझ्या गावाला सुद्धा मला असे दगड मोठमोठे बघायची सवय आहे खाली, किंवा डोंगराळ भागात आमच्या इकडच्या काही. त्यामुळे माती तशी ओळखीची आहे माझ्या. पण सीन असं आहे की मी आलोय पहिल्यांदा, धुकं आहे ना असं आजूबाजूने फिरतंय, तर व्हिडिओमध्ये हे कसं येईल आय डोंट नो, किंवा किती दिसणार आहे. पण मला डोळ्यांना जे पाहायला मिळतंय ना, कारण देवाने हे HD क्वालिटीचे डोळे दिले. HD कुठे, HD पेक्षा जास्त 4K 8Kच्या पण पुढे काय म्हणजे निसर्गाने बनवलंय ना माणसाला, ही ह्याच्यासारखी क्लिअरिटी कुठे नाही. सो प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ना ती मोबाईलमधून व्लॉगच्या माध्यमातून ती कधीच येणार नाही. इवन तुम्ही असे काही व्लॉग बघाल ज्याच्यामध्ये 4K मध्ये व्लॉग्स आहेत, हां डोळ्यांना सुखावेल, पण तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं त्याच्यात जी मजा आहे ना ती त्यात नाहीच आहे. आणि काय ना, सगळे क्षण आपण फोटोमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करू शकत, तर ते म्हणजे निसर्ग असं मला वाटतं. कारण जे तुम्ही फक्त डोळ्यातच साठवून घेऊन जाऊ शकता, फक्त कोणाला ते सांगू शकता, पण त्याला तरी कधीच दिसू शकणार नाही, कारण तुमच्या डोळ्यांनी ते पाहिलं. सो तो म्हणजे निसर्ग. बरं, इकडे अजून एक लादीवर काहीतरी लिहिलं आहे, आपण ते वाचायला जाऊया. पण ते असं दिसत नाही बघा स्पष्ट, कारण हे सगळं धुकं वाहतं इकडून. हे धुकं आहे, फॉग आहे, फॉग सगळं. ओके, आता ह्याच्यावरचा रंग थोडासा उडाला आहे, पण मी वाचून दाखवतो. सावित्री पॉईंट, रिव्हर सावित्री इज सीन फ्रॉम हिअर, हेन्स द व्हॅली इज नोन ॲज सावित्री व्हॅली, अँड द इको पॉईंट अँड हंटिंग पॉईंट आर इन द
विसिनिटी. सॉरी, मला विसिनिटी या शब्दाचा अर्थ माहीत नाही, पण मी सर्च करून जरा बघेन. कारण स्वतः मराठी मीडियममधून शिकलो आहे, आणि असं नाही मराठी मीडियममधून शिकलो म्हणून इंग्लिश नाही, पण मी इंग्लिशवर भरच नाही दिला. कारण गेली 15 वर्ष मी अभिनयात करिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मराठी थिएटर आणि हे सगळं करतो आहे. एक हिंदी फिल्म केली आत्ता, तर त्यात हिंदी बोलायची, इंग्लिश बोलायची सवय नाही, म्हणून ते कदाचित माहितीत नाही आलेत शब्द. लगेच विचार करणार तुम्ही, नाही तर विसिनिटी येत नाही याला. तुम्हाला येत असेल, मला येत नाही, मी सर्च करतोय वगैरे. तसंच म्हणजे ना, इकडे जवळजवळ सगळीकडे सिमिलर बांधकाम केलेलं आहे गव्हर्नमेंटने. कधी खूप आधी वगैरे केलं असेल, आता आय डोंट नो, कारण खूप अधिक वर्ष झाली की जेव्हापासून महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. सो अशा प्रकारे आपण आलो आहे ह्या पॉईंटला, ज्याचं नाव आहे सावित्री पॉईंट. आता सावित्री पॉईंटला आलोय खरं, पण अजिबात या पॉईंटवरून काहीच दिसत नाही असं वातावरण धुक्याचं. सगळेच इथे आलेत, बरेच पर्यटक इथे आहेत. काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच नाही दिसत आहे बिलकुल. आणि बघा, तुम्हाला जर विजिबल झालं तर असं धुकं वाहत आहे बघा. हे धुकं वाऱ्यामुळे एवढं जोरात येत आहे बघा ना. माझ्यामध्ये होईल विजिबल कॅमेऱ्याला, पण डोळ्यांना होत आहे. पण अशा प्रकारचं वातावरण इकडे आहे, आणि फारच सुंदर असे, म्हणजे इथे आल्यावर छान वाटतंय. आता हे दोघं पण आले, यास्मिन आणि साहिल, जिजू. सो आता तुम्ही बघू शकता, मी अजून पॉईंटच्या त्या बाजूला जाऊन बघतो. कुठूनच काहीच दिसत नाही, फक्त मजा येते, हिरवळ आहे, छान वाटतंय. धुकं आहे, पाऊस आहे, थंडी आहे. आलात की तुम्हाला अजून या बाजूला कुठल्या पॉईंटला जायला रस्ता आहे का, ते जरा मी बघून येतो. हे सगळे मोठे दगड आहेत, म्हणजे ह्यांचा आकार एवढा मोठा आहे की हा एक दगड खाली गेला तर खूप त्रास देऊ शकतो. इथून झरा वाहतोय, हे पाणी आहे ना, झऱ्याचं पाणी आहे बघा, झरा वाहतोय इकडून एक. इथे तो धबधबा तर नाही होऊ शकत, पण हे बघा, इथे हा निसर्ग बघायला आहे ना, तुम्हाला इथे यावं लागेल महाबळेश्वरला. आणि धुकं तर मी तुम्हाला बोलतोय बघा, तो इथून धुकं वाहताना दिसते, म्हणजे तुम्ही विचार करा केवढं. साहिल भाई, ओ साहिल भाई आणि ते येत आहेत, पण तुम्हाला दिसणार नाही, एवढं धुकं आहे. तर आता विजिबल होतील बघा थोड्या वेळात. तिथं जसे पुढे दिले दोघं येतात, धुकं कसं वाहत आहे. हा साहिल भाई, इधर एक पॉइंट है कुछ तो. चलो ना, इधर से आ जाओ. यास्मिन घाबरते, जिजू जास्त पुढे करतायत, ॲडव्हेंचर करतायत. सो यास्मिन घाबरते, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. सो एक मिनिट, इधर खाली, इधर हवा देखो क्या. निसर्गाला एवढ्या जवळून हवा मिळत नाही, पण आज जो काही अनुभव मिळतोय तो डोळ्यात साठवून घेऊन जाईन. मग आई वडिलांना, बायकोला, सगळ्यांना सांगेन की असं अरे काय मजा येते महाबळेश्वर वगैरे. सो सगळ्यांना सांगितलं, सगळे एक्साइट होतील, आणि कधीतरी महाबळेश्वरची तयारी होईल पुन्हा एकदा. पण हा सीझन पण काही चुकीचा नाही असं मला वाटतं. धुकं आहे, फक्त दिसलं तर मग चुकीचं. सारखे धुक्याने काच हे होते बघा, पुसायला लागते. इथे अजून कुठला पॉईंट आहे माहीत नाही, पण पायऱ्या आहेत तिकडे या पॉईंटचं. बापरे, एवढं धुकं. बरं, इथे आतमध्ये येताना, सावित्री पॉईंटला येताना इथे लेपर्ड आहे, म्हणजे चित्ता, बरोबर. सो असं बाहेर बोर्ड नाही, क्या है उधर पॉइंट ही रहेगा ना जब. हाय गाईज, महाबळेश्वरला एक हॉटेल आहे, तिथे आम्ही बसलो आहे, आणि आम्ही तिघांनीही डोसा ऑर्डर केला होता, मसाला डोसा. नाही, सेल्फी आहे. मसाला डोसा ऑर्डर केला होता, आणि हा ऑर्डर करून झाल्यावर जेव्हा चटणी पुन्हा एकदा ऑर्डर केली ना, तर ते म्हणाले की त्याचे एक्स्ट्रा लागतील. याच्या शपथ,
मुंबईमध्ये कधीच सवय नाही चटणीचे एक्स्ट्रा पैसे द्यायची. पूनम व्हेज रेस्टॉरंट. पूनम व्हेज रेस्टॉरंट म्हणून. पण ते ठीक आहे, नाही नाही तसं नाही, कधी येऊ नका नाही असं नाही म्हणणार मी असं म्हणेन की नाही टेस्ट वगैरे छान आहे, पण सीन असं आहे ना की आता महाबळेश्वर हे कमाई पर्यटन स्थळ असल्यामुळे भरपूर पर्यटक येतात. सो त्यांच्या कमाईचा तो एक छोटासा भाग असू शकतो. ठीक आहे, पण जरा दिल्लीत फ्री तर बरं होईल एवढंच मी रिक्वेस्ट करेन त्यांना. बरं होईल जसं मुंबईमध्ये असतं किंवा पुण्यामध्ये असतं एखादी चटणी वगैरे फ्री आहे. आता मला मिसळपाव ऑर्डर करायचं असेल तर मी काय करायचं, त्यांना पहिले विचारायचं की रस्सा फ्री मिळणार की नाही, मग ऑर्डर करायची. नाही म्हणजे तुम्ही लक्ष ठेवा जरा आल्यावर महाबळेश्वरमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये जाताना आता विचारू शकता की भाई एक्स्ट्रा चटणीचे पैसे नाही लागणार ना, किंवा मग एक्स्ट्रा रस्त्याचे पैसे नाही लागणार ना, असं म्हणून मगच घ्या गोष्टी. एक्स्ट्रा पावाचे समजू शकतो पण एक्स्ट्रा रस्त्याचे किंवा एक्स्ट्रा चटणीचे नाही लागू शकत असं मला तरी वाटतं. डोसा मागवला तर लागू शकतो एक्स्ट्रा. पॉईंट बघितल्यानंतर आता पाऊस पडू लागला आहे आणि एवढा जोराचा पाऊस नंतर तो थांबतच नव्हता. मग त्याच्यानंतर पाऊस परत हलका झाला, पण तोपर्यंत आम्ही महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरलो. पण मार्केटमध्ये सुद्धा दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं ब्लॉगच्या माध्यमातून वगैरे, आणि त्यावेळी माझे थोडेसे कॉल वगैरे चालू होते, पण त्या कॉलच्या नादामध्ये मी कसं करणार होतो शूट वगैरे, म्हणून मग ते नाहीच केलं. पण आता आम्ही निघालो आहे पुन्हा हॉटेलवर जाऊ. त्या हॉटेलच्या आधी काय अजून यांना ज्यांना मी घेऊन आलो आहे यास्मिन आणि जिजू आहेत, साहिल जिजू म्हणून, तर त्यांना जर काय घ्यायचं असेल तर तिकडे थांबू, अथवा मग इकडे जाऊनच आपण हॉटेलला जाऊन जरा रेस्ट करायला लागेल, फक्त एवढंच की. तर हॉटेलचं मी कदाचित जास्त काही एक्सप्लोर नाही केलं आहे, पण आता ते करेन, कारण ते हॉटेल सुंदर आहे तसं बघायला गेलं तर. ते काय आहे ते स्ट्रॉबेरी किंग्ज रिसॉर्ट म्हणून रिसॉर्ट आहे. सो ते रिसॉर्ट आहे आणि तिथे आम्ही राहतो आहे सध्या. फक्त एवढंच की मी कुठल्या स्पेशल रूममध्ये राहत नाही, मला ड्रायव्हर अकोमोडेशन या टाईपनी काही जागा एक दिली आहे जी झोपायला, तिथे मी झोपतो. पण त्याचं मला काही नाही वाटत, मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. तुम्ही मला बघता, मला ॲज अ ॲक्टर म्हणून बघता, तिकडचा माझा तिकडच्या गोष्टी बघता, इकडच्या गोष्टी बघता. सो उलट मला असं दाखवायचं की सो मला असं वाटतं मी जे काही करेन उद्या जर फ्युचरमध्ये मोठा ॲक्टर झालोच, असं समजा झालोच, मला गॅरंटी असली तरी मोठा ॲक्टर होणं हे काही मोठं एम नाही आहे. एक चांगला माणूस होता आलं आणि आपोआप लोक ओळखायला लागली. कोणाला नको असतं ना फेम वगैरे. तर ॲक्च्युली मीच काय माझ्या वाक्यांना कॉन्ट्राडिक्ट करतो सारखं. मी खरं सांगतो, मला फेम हवं आहे. का हवं आहे? कारण जर माणूस फेमस असेल ना तर तो माणूस काहीही करू शकतो असं मला वाटतं. पण काहीही निगेटिव्ह वेने घेऊ नका, पॉझिटिव्ह वेने. उदाहरणार्थ जर समजा एखादा माणूस रस्त्यात कुठल्या मुलीची छेड काढतोय तर आपण सहसा काय करतो? सहसा आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपण म्हणतो जाऊ दे चल, त्यांचं चालू आहे, आपल्याला काय करायचं. पण उद्या तो कॉल मी घेऊ शकतो जर मी खरंच खूप फेमस असेल. मी त्याला बोले काय असं करतोयस, आजूबाजूचे सगळं ओ हा असं बोलतोय, आपण पण यायला पाहिजे. सो अशा पद्धतीने फॉलो करणारी लोक मिळणार तर मजा येते. सो मला असं वाटतंय की या पद्धतीचं फेम वगैरे मिळावं की लोक ओळखतायत, 4 लोक ओळखतायत, त्या 4 लोकांमध्ये आता मला कळत नाही मी काय बोलतोय, थकलोय थोडंसं, पण मजा आली आहे महाबळेश्वरमध्ये. आणि सातारा जिल्हा तालुका सातारा, माझ्या गावचं नाव आहे कुरुळ आणि तालुका सातारा, जिल्हा सातारा. सो आता आहे ना आम्हाला मध्ये गाववाल्यांनी गावाकडे एक लेटर आलं. त्या लेटरमध्ये न्यू महाबळेश्वर हा नवीन तालुका बनतो आहे आणि या तालुक्यात कदाचित आमचं गाव सहभागी होणार आहे. सो हे मला माहिती आहे म्हणजे फक्त, पण कदाचित ते कसं असणार आहे काय त्यातलं पण ते गावचं राजकारण किंवा गावचं जे काही गावच्या ज्या काही घडामोडी असतात त्यांच्याबद्दलचं नॉलेज मला फार कमी असतं. कारण गावातल्या म्हणजे सगळ्या लोकांशी बोलतो वगैरे, पण
म्हणजे तसे काही मुद्दे आहेत ना, या मुद्द्यांवर आपल्याला माहीत नसतं काही जास्त, कारण आपण मुंबईला असतो, कामात असतो, आपल्या वेळेनुसार आपण त्याला वेळ देतो. पण गावाला जे खरंच काही गावकरी असो किंवा जे काही मुंबईत राहूनसुद्धा गावच्या मीटिंग्स वगैरे सगळं अरेंज करणं, अशा गोष्टी करतात, तर त्यांना सॅल्यूट आहे, कारण ते हे एवढं सगळं मॅनेज करत आहेत. पण गावामध्ये जर समजा आता हे महाबळेश्वर, न्यू महाबळेश्वरमुळे होणार आहे, ते काय होणार आहे ते एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही. पण जर तसं झालं तर आज मी महाबळेश्वरला आलो आहे, मला अभिमान वाटतो आहे ह्या गावच्यासारखं महाबळेश्वरसारखं वातावरण बघितल्यानंतर, की असंच आहे आमच्या गावचं वातावरण. पण थंडी आय थिंक ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी असेल, पण थोडीशी कमी म्हणजे ह्याच्यापेक्षा खूप कमी नाही. सो वातावरण खूपच तुफान मस्त आहे. आमचं गाव डोंगर पायथ्याशी आहे आणि हे महाबळेश्वर डोंगराच्या वरती आहे, म्हणून थंड हवेचं ठिकाण आहे ना. सो अशा प्रकारची गोष्ट आता ॲक्च्युली मला बोलायला सुचणार नाही. खूप बोललो मी, खूप बोलतो. तुम्हाला असं नाही वाटत मी खूप बोलतो हा? तर थांबवा ना कुठेतरी मला. आता साहिल, जिजू आणि यास्मिन हे दोघं चाललेत गो कार्टिंगला. तुम्ही बघू शकता हा पूर्ण ट्रॅक आहे संपूर्ण. या ट्रॅकवरती आता गाडी चालवतील. एक माझ्या ब्लॉगसाठी आणि एक त्यांच्यासाठी असे 2 व्हिडिओ काढतो एकाच वेळेला. तो फ्रेम मागे पुढे झाला तर समजून घ्या. रिव्हर्स नसतं का याला? साहिल भाई और यास्मीन ये गो कार्ट की सवारी करके आए और दोनों भी बहुत खुश है. म्हणजे सगळे जर इथे महाबळेश्वरला आले आणि त्यांना गो कार्ट किंवा इथे फन टाईम नावाचं एक हे आहे, जिथे सगळे गेम्स आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे सगळे लायटिंग दिसलेले. हे हाईटला वरती जातं, ते फक्त ह्याची हाईट कमी आहे, पण ठीक आहे. म्हणजे छोट्यात छोटं आणि छान असं आहे. गेमिंग झोन आहे, फन टाऊन हा, फन टाईम म्हणून नाही, फन टाऊन आहे. माय मिस्टेक ॲक्च्युली. इथे गेम्स आहेत हे सगळे, आणि इथे काय आहे, व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स फॉर ऑल एज ग्रुप्स, फॅमिली फन झोन. हे काही गेम्स आहेत. गन बिन घेऊन जायचं वाटतं, काय माहीत. त्यांच्या तिकडे हे आखलेल्या लाईन्स वगैरे, आय डोंट नो. पण जर ह्यांनी खेळला तर मला कळेल. हे तुम्ही बघू शकता, आणि हे शेडच्या खाली आहे, पावसाळ्यात पण चालूच आहे. हे लहान मुलांसाठी वगैरे हे अशा प्रकारचं गेमिंग झोन आहे इकडे, व्हर्च्युअल रियालिटीवालं. त्यानंतर इकडे सुद्धा आहे बघा, इकडे सर्वाईव्ह, मस्त गेम झोन पण मस्त आहे हा. तिकडे एक ह्याला काय म्हणतात, डॅशिंग कार. सो डॅशिंग कारचं सुद्धा आहे इकडे, अँटिनावाल्या डॅशिंग कार. अशा कुठेही ठोका, कशाही चालवा, रिव्हर्स घ्या, मागे घ्या, पुढे घ्या आणि फक्त फिरवा. सो त्यांचं इकडे कुठला तरी गेम आहे. हा कसला गेम आहे? पण आत्ता मी मॅप्रो गार्डनला आलो आहे. सगळं मॅप्रोचे प्रोडक्ट्स, हे फ्रुबा, फलेरो, हे सगळे मॅप्रोचे फ्लेवर्ड प्रोडक्टचं मार्केट आहे. अशा ऑफर वगैरे लावल्या आहेत, स्पेशल ऑफर, बाय
1 ग्रॅम जॅम गेट अनदर 1 kg फ्री. सो 1 किलोग्रॅम. सो मस्त असं मार्केट आहे. फक्त फ्लेवर ज्यांना आता मला ज्यांना कळलं ते इथे टेस्ट करायला मिळतं वाटतं आय थिंक फ्लेवर स्ट्रॉबेरी. सो आपण टेस्ट करूया. बघू शकता अजून भरपूर मोठं मार्केट आहे इथे पण. कॉर्न नाचोज वगैरे जे काय आहे क्लासिक कुकीज वगैरे वगैरे. मस्त आहे मार्केट. छान असं मार्केट आहे एक नंबर. इथे सगळे मोजितो टेस्ट करायला ठेवलेलं आय थिंक. लॉन्च हे सगळे लॉन्च प्रोडक्ट आहेत म्हणजे ह्याचे सगळे मोजितो वगैरे वगैरे. ब्ल्यू कॅराको, ग्रीन ॲपल, ह्याच्यामध्ये सगळे मोजितोज वगैरे बनणार आहेत असं थोडक्यात. हा कुठला पीच फ्लेवर आहे. सगळे फ्लेवर आहेत फळांचे सगळ्याचे पल्प वगैरे वगैरे. इथे सगळीकडे ना टेस्ट करू शकता तुम्ही प्रोडक्ट. टेस्ट आवर प्रोडक्ट हिअर असं. सो हे काय शरबत आहेत. वेगवेगळी व्हरायटी आहे. कुठे 500 ml ची बॉटल 405 रुपये थंडाई शरबत. सो असं मस्तपैकी मार्केट आहे. मॅप्रोच्या इथे आहे ना तुम्ही टेस्ट करू शकता. त्यांनी बनवून ठेवलेला हा एक मोजितो आहे ग्रीनवाला जो दाखवला ही बॉटल. नाईस वन. खाकरा फॅक्टरी म्हणून इकडे सगळे खाकरा मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे खाकराज वगैरे वगैरे. म्हणजे खाण्यापिण्याची फुल चंगळ आहे खरं तर इथे. जेव्हा लोक येणार घरी खूप सारा खाऊ घेऊन जातात. फॅक्टरीज वगैरे वगैरे. इथे आता तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे गेम्स आहेत पुन्हा मॅप्रोवाल्यांचे. छान छान गेम्स कॅन्डीज. बापरे हा बघा हा तो गेम जो मी प्रत्यक्षात पहिल्यांदा बघतो. हा असा गेम खेळायचा आहे. तो मुलाला जसं बांधलाय. हा वाला गेम आहे इकडे. मस्त गेम आहे. भरपूर सारे चॉकलेट्स घेऊन यावरती. आणि इकडे तुम्हाला चॉकलेट्स जर विकत घ्यायचे असतील तर 198 रुपीजला चूज युअर कंटेनर फिल ॲज मच ॲज युअर विश अँड 198 रुपीज. म्हणजे यातला एक कंटेनर उचलायचा. त्या कंटेनरमध्ये तुम्हाला जो वाटतो त्या कंटेनरमधलं किती पाहिजे तेवढे भरायचे. दाबून भरले तरी चालेल. फलेरो चॉकलेट्स आहे वेगवेगळे फ्लेवर. वेगवेगळे जेली चॉकलेट्स आहेत. सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत बाय द वे. म्हणजे जे ऐकलेही नाही आहेत असे फ्लेवर आहेत किंवा मी पाहिलेही नाही आहेत. आणि हे दिसत आहेत हे सगळे लटकवलेले भावले हे सगळे वरती तिकडे तुम्हाला गेम खेळल्यावर मिळणार आहे तो बास्केटबॉलचा. हा महाबळेश्वरमधला मॅप्रो गार्डन एरिया आज जरा मोकळा वाटतं. काल भरलेला होता पण आज काय झालं पाऊस पडला ना त्यामुळे सगळं त्याचं हेच खराब झालं. मॅप्रोचा मूडच खराब झाला आय थिंक सो. लोकांचा मूड खराब झाला ज्यामुळे आता मॅप्रोला फार गर्दी नाही आहे कारण सगळे हॉटेलमध्ये जाऊन झोपले. आता मला फक्त जो माझ्या एका ओळखीच्यांनी सांगितले तो फ्लेवर घ्यायचा. काउंटरला जाऊन आता तो फ्लेवर घेतो फुल स्ट्रॉबेरी 1 लिटर. सो बघू आता. बॉटल माझ्यासाठी नाही घेतो आहे आमच्या एक ओळखीचं आहे त्यांच्यासाठी. त्यांना कळलं मी महाबळेश्वरला बोलले स्ट्रॉबेरीचा क्रश जमला तर सो त्यांचं क्रश आहे स्ट्रॉबेरी. सो त्यांना हवं आहे हा स्ट्रॉबेरी क्रश. त्यांना उद्या किंवा परवा भेटल्यावर मी देऊन टाकेन हा क्रश.
मी आत्ता आज किती वाजलेत? संध्याकाळचे वाजलेत. आता काय संध्याकाळ कुठे, रात्र झाले, 9:30 होत आलेत आणि मी महाबळेश्वरमध्येच जरा मी ज्यांच्यासोबत आलो आहे ते फिरत आहेत आणि म्हणून मी असं सहज मोमोज खायला आलो. काल पण इथे मोमोज खाल्ले होते आणि आज पण इथे मोमोज खायला आलो आणि मग बोलता बोलता विषयामध्ये कळलं की हा माझा भाऊबंधूच लागतो. कसं ते आपण नंतर सांगतो मी तुम्हाला. पण महाबळेश्वरमध्ये हा मोमोजची गाडी चालवतो. म्हणजे गाडी म्हणण्यापेक्षा एक असं त्यांनी टपरी टाईप बनवलं आहे, मस्त बनवलं आहे. शॉप बघू शकता तुम्ही त्याचा, द मामाज मोमो म्हणून शॉप आहे. आणि हा आहे संकेत शिंदे. हाय संकेत, कुठल्या गावचा आहेस तू बाय द वे? मी बोंडरवाडीमध्ये राहतो. बोंडारवाडीमध्ये राहतो. आणि तुझी आणि माझी ओळख कशी झाली जरा सांगू शकशील का? काल आता तुम्ही मोमोज खायलाच आलेला परत आजाला मग प्रॉपर ओळख झाली. हां, पण ओळखीमध्ये अजून काय निघालं ते सांग. काय आपण एकच गावचे. एकच म्हणजे थोडक्यात जे मी याच्या आधी घाटाईचे ब्लॉग बनवले होते तुम्ही बघितले असतं, तर मी तिथे सांगितलं की 7 गावची 8 गावची यात्रा असते किंवा 9 गाव मंडळ झालं की नाही आता. सो पहिले 8 गाव होते ना. तर मग तिकडे शिंदे काळे जे असतात, तुम्हाला काठी पालखीचा मान ज्यांचा असतो मी बोललो त्यातलाच हा एक संकेत शिंदे. आणि हे बोलता बोलता कळलं, तोपर्यंत माहीत नव्हतं असं मी असं रॅन्डम मला वाटलं महाबळेश्वरमधलंच एखादा कोणीतरी असेल. पण त्यांनी मग जशी ओळख सांगितली मी बोललो अरे वा, मी पण तिकडे जातो, बघत आहे मी पण घाटे देवीचा. सो अशा प्रकारे आमची चांगली ओळख झाली, नंबर शेअर झाल्यात आणि बॅटरी इतकी लो होत आली आहे, 4% राहिली आहे आणि 2% माझा व्हिडिओ चालू होत नाही. म्हणून मी लवकरात लवकर म्हटलं उरकून टाकूया, ब्लॉगमध्ये ह्याला पण घेऊया. आणि खूप चांगली मेहनत करतो हा पोरगा इथे, तर मला फार आवडलं. अशीच मेहनत करत राहा भावा. द मामाज मोमो हे जे तुझं शॉप आहे ना, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना, निदान माझे सबस्क्रायबर्स आणि सबस्क्राईबच्या व्यतिरिक्त जे बघतात सबस्क्राईब न करता सुद्धा, तर त्या सगळ्यांपर्यंत पोहोचू दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तुझं शॉप अजून भरभराट होऊ दे. हे जे तू इथे टाकलंस, तू मॉल टाकावास कुठेतरी लवकरात लवकर. आलोय लिंगमाला वॉटरफॉल इकडे आणि तुम्ही बघू शकता आज 3रा दिवस आहे महाबळेश्वर ट्रिपचा. इथे 3ऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, इथे तुम्ही या नदीचा सुद्धा इथे उभा राहून आनंद घेऊ शकता. खूप छान म्हणलं. तिथे काहीतरी ॲडव्हेंचरस गेम वगैरे आहेत, ते आता चालू नाही आहे, ते होईल लवकर चालू. तो पाऊस आहे आणि मी छत्री न घेता आलो आहे, फक्त मोबाईलच्या वर हात ठेवला आहे आणि त्याच्यावर सगळं चाललं आहे. सो बघा कशा प्रकारे पाणी वगैरे वाहतं आहे इकडे. छोटंसं डॅम बांधलेलं आहे. तुम्ही इकडून वॉटरफॉलपर्यंत जाऊ शकता. आता इथे रिव्हर क्रॉसिंग झिप लाईन. सो हे सुद्धा एक ॲडव्हेंचर आहे आणि ते तुम्ही इथे आल्यावर करू शकता लिंगमाला वॉटरफॉलच्या इकडे. तिथून खाली उतरायला जागा आहे परत. फारच सुंदर निसर्ग आहे महाबळेश्वरमधला हा. आणि इथे पर्यटन स्थळ एवढं छान डेव्हलप केलेलं आहे की लोकांना प्रत्येक गोष्ट इथे आनंदाने करता येऊ शकते. सो आता हे बघा इकडून चालत असं जायचं आहे. ब्रिज बांधलेला आहे, कुणाला त्रास होईल असली कुठलीच गोष्ट नाही आहे. पाऊस पडतोय, पाण्याचा खूप आवाज येतोय म्हणून मी थोडं मोठ्याने बोलतोय. माझा रेनकोटचं हे येत होतं पुढे, मी रेनकोट घातला ॲक्च्युली. मोबाईल भिजतोय तसं बघायला गेलं तर. इथे पण दुकान वगैरे आहेत, काय खायचं असेल इथे तर, पण आता ते चालू नाही आहे सगळं. तर आता पुन्हा एकदा आपण चाललो इकडे वॉटरफॉलच्या दिशेने. तिकडे ट्रॅक बनवून ठेवला आहे कुठल्या, तुम्ही बघू शकता. झाडी एवढी सुंदर आहे इकडची, असं वाटतं कुठल्या तरी जंगलात ॲडव्हेंचर करतोय. वा वा, खूप सुंदर आहे. हा व्लॉग नक्की सगळ्यांना आवडेल, मी गॅरंटी देतो. कारण निसर्ग एवढा सुंदर ह्याच्यामध्ये टिपला गेला आहे.
एक काम करा ना, वेगळा कॅमेरामॅन नसताना मी एकटाच कॅमेरा घेऊन फिरतो. सो थोडं तुम्हाला न आवडण्यासारखं वगैरे होऊ शकतं, पण खूप मजा येते व्लॉग बनवताना. कॅमेऱ्यावर पाणी पडलं होतं ते पुसत होतो. वॉटरफॉलपर्यंत जायला हा रस्ता बनवून आहे जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि आता समोर साहिल आणि यास्मिन, साहिल, जिजू आणि यास्मिन दोघंही दिसत आहेत मला. त्यांनी फोन करून बोलवला, रे इतना अच्छा व्लॉग बनेगा आपका, तो उधर क्यों रुके हो, व्लॉग बनाओ. कट झाला व्लॉग. पण तेव्हा इथे ताई किती मेहनत करत आहेत ह्या, जेणेकरून दुकान वगैरे, मक्याचं कणीस वगैरे. हा पावसात आणि आनंद. पहिला घेतलेला कालचा हिरवा रेनकोट हा मी ह्याच्यावरच विसरलो, हॉटेलवर. सो मी हॉटेलवाल्यांना सांगितलं जाताना मी घेतो, आणि आता हा दुसरा रेनकोट घातला ॲक्च्युली. हो हो. इधर साहिल, जीजू और यास्मीन दोनों मिल गए. अभी हम चलेंगे आगे. ऑसम. चलो. बघा इथे लिहिलंय बघा, हे लिंगमाला वॉटरफॉल, मिनी वॉटरफॉल अँड पूल फॉर्म बाय वेना रिवर. मेन वॉटरफॉल अप्रॉक्सिमेट 750 मीटर अवे. म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर अवे मेन वॉटरफॉल आहे. इकडे मिनी वॉटरफॉल आहे. सो इथे लोक फोटो वगैरे काढत आहेत, तुम्ही बघू शकता. कसं प्रत्येकाला असं छान वाटतंय निसर्गामध्ये आल्यावर. एकतर मुंबईमध्ये राहत असतील, कोणी कुठे राहत असतील, पण जेव्हा माणसं फिरायला येतात ना, फिरायला, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार असतो, हे गेला उडत एन्जॉय करूया. आणि ते एन्जॉय करत आहे. सो पाऊस एन्जॉय करतायत, इकडचं वातावरण एन्जॉय करतायत, इकडचं जंगल एन्जॉय करतायत. रस्ता बघा किती झाडी झुडपांमध्ये बनलेला आहे, एकदम यू टाईप. असं यू टाईप पूर्ण वरून असं गेटसारखं बनवलं गेलं आहे, आणि खूप सुंदर वाटते. आता कॅमेरा मी ह्याच्या आत नेतो, पूर्णपणे झाकलेलं झाडांनी. मोबाईलला कवर आहे तसं, पण तरी पण भिजणं मोबाईल फार. मस्त झाडं झुडपं आहे, जंगल आहे पूर्ण. आतमध्ये गेलात तर कदाचित लवकर हरवू शकता तुम्ही, इकडे रस्ता वगैरे चुकू शकता, असं जंगल आहे हे. जेव्हा नदीला अजून तुडुंब वरती असेल, तोपर्यंत तुडुंब भरत असेल नदी वगैरे, तेव्हा वरती पण कदाचित पाणी येत असेल, आय डोंट नो. पण मग तेव्हा हे बंद करत असतील. 750 मीटर्स अवे दुकान आहे इकडे. इथे मक्याचे कणीस, कॉर्न भेळ, उकडलेले शेंगदाणे, चणे, त्यांची मस्त कांदा, टोमॅटो, मिरची, लिंबू हे सगळं टाकून भेळ बनवण्यात येऊ शकतं. भेळ बनवून देतात. सो ती छान लागते. हे इथे नाही, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पर्यटन स्थळांवर असतं. पण काय वातावरणामध्ये तेच खायला मजा येते. गरम गरम करतात असं मस्त एका घमेल्यामध्ये. हा वॉटरफॉल थोडा लांबच आहे आय थिंक. वॉटरफॉलसाठी चाललो आपण, पण छान पायऱ्या वगैरे बांधून ठेवल्यात, त्यामुळे पर्यटकांना त्रास होत नाही. हे यास्मिन आणि साहिल जिजू मागून येत आहेत, मी पुढे गेलो त्यांच्या, एवढं वजन असून सुद्धा. ॲक्च्युली ते कॉलसाठी थांबले होते का. आता चढता चढता मला जाणवलं की खाली खूप खोल दरी आहे, आणि ती तुम्हाला दाखवावी म्हणून मी कॅमेरा काढला. बापरे, तुम्ही बघू शकता, त्या कॅमेऱ्यात मधून दिसत नसेल. बाबा बाबा, सुपर्ब सुपर्ब. तुम्हाला काही दिसतंय का धुक्यामध्ये? आणि हे महाबळेश्वरचे काही हॉटेल्स वगैरे आहेत. कशा प्रकारचं धुकं, डोंगरही दिसत नाही तेवढं लांब लांब, पुढे तर स्वर्गच वाटतो. अतिशय सुंदर असे धबधबे.
फारच सुंदर वातावरण आहे. बघू शकताय इथे फक्त एका पॉइंटला व्ह्यू होतोय हा धबधबा. खूप मोठा धबधबा आहे, लिंगमाळा धबधबा म्हणून. आणि आता पुढे आम्ही जाऊन बघतोय अजून कुठून व्ह्यू मिळेल, पण मला नाही वाटत. धुकं खूप असल्यामुळे आहे ना, तो दिसेलच याची गॅरंटी नाही आहे. धुकं खूप आहे, त्यामुळे धुकं, त्यात पडणारा पाऊस आणि फिरायला आलेल्या लोकांचा थोडासा हिरमोड होतोय की अरे वॉटरफॉल व्यवस्थित दिसत नाही आहे. पण इथे फेन्सिंग वगैरे लावलं आहे. बापरे, किधर दिख रहा, इथे धबधबा आहे, तिथे डोळ्यांना दिसलं. आणि इथे खाली तुम्हाला फक्त दिसलं तर हे, त्याच्यानंतर ती पुढे नदी वाहत चालले. धबधब्याचं पाणी पुढे बघा असं चाललंय तसं. बापरे, हे आहे आत्ताचं महाबळेश्वरचं वातावरण. या मित्रांनो समोर आहे ना तिथे धबधबा आहे. आता हा माझा हात आहे ना, इथे कुठेतरी धबधबा आहे बघा. मला पण आता ते स्क्रीनवर दिसत नाही मोबाईलच्या, पण आता तो धुक्यामुळे ना अदृश्य, जेवढं लांब जाऊन बघणार तेवढं तो म्हणजे कमी अदृश्य असं, म्हणजे अदृश्य राहील. कारण धुक्यामुळे ते दिसणं फार कठीण आहे. आणि मगाशी जो इकडचा परिसर जो दिसत नव्हता ना, तो थोडासा आता दिसतोय, डोंगर वगैरे. इथे छोटे छोटे धबधबे आहेत, तुम्ही बघू शकता. ते छोटे 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 धबधबे आहेत, पण सगळ्यात मोठा धबधबा तो हाच आहे, लिंगमाळा धबधबा. लिंगमाळा वॉटरफॉल. दिस इज द मेन वॉटरफॉल इन 3 stages. Height of waterfall in approx 500 feet. View of Vena Valley. So आता कदाचित मगाशी माझा कॅमेरा झूमवरच होता. सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं वातावरण आहे इकडे. हा शेवटचा पॉईंट आहे, इथूनच मेन धबधबा दिसतो. आणि सगळे पर्यटक इथे फक्त धबधबा बघायला आहे. आणि जर शांततेत तुम्ही ऐकलात तर धबधब्याचा आवाज पण येतो. मी थोडंसं मुद्दाम तिकडे जातो धबधब्याचा आवाज घ्यायला. विजिबल आहे अजून धबधबा, आणि तुम्ही धबधब्याचा आवाज ऐकू शकता. थोडेसे ढग हटले होते म्हणून मी दुसऱ्या एका मोबाईलमध्ये टेक घेतला तोपर्यंत, कारण तो हातात होता. पण हा टेक मी पुन्हा माझ्या मोबाईलमधून घेतो आहे. धबधबा थोडा कमी विजिबल झाला आहे धुक्यामुळे, ढगामुळे. पण आता खूप सुंदर आतमध्ये. खालचं काय लाईफस्टाईल असेल आय डोंट नो, पण हे जे काय आहे ते बघून छान वाटतं. हेच भारी वाटलं आहे लिंगमाळा वॉटरफॉल बघून. यास्मिन आणि साहिल, जिजू पण निघाले. आता आम्ही सगळे निघणार. आणि आता कदाचित पुण्याला त्यांना शनिवारवाडा बघायचा आहे, सो तिकडे जाऊ. पण मी ते ह्याच ब्लॉगमध्ये कवर करू की ते पुढच्या ब्लॉगमध्ये, हे मला कळत नाही आहे. मी चिटिंग करून 2 ब्लॉग बनवू शकतो, पण मी खूप जेन्युइन आहे, सो कदाचित ह्याच ब्लॉगमध्ये मी टाकेन. अतिशय जेन्युइन आहे मी, प्रामाणिक माणूस, अति प्रामाणिक माणूस. आणि त्याचा मला कधी कधी त्रासही होतो. त्याचं कधी कधी मला भोगावंही लागतं अतिप्रामाणिक असल्याचं. मैत्री, नाती, या सगळ्या गोष्टी सांभाळता माझं कधी कधी काय बोलतात भावला होऊन जातो. सो असं मी एवढं तुम्हाला सगळं खरं सांगतो, फंबल मारले तरी तसेच ठेवतो. सो तुम्ही विचार करा की मी जेन्युइनली जे काही करत असतो ते तुम्ही बघता, तुम्हाला आवडतं. जे काही माझे मोजके सबस्क्रायबर आहेत. आत्ता हा व्लॉग करताना माझे सबस्क्रायबर 287 आहेत फक्त, पण सगळे जेन्युइनली मिळवलेले आहेत. मी कुणाला करच रे असं नाही सांगितलं, त्यांनी हळूहळू केलेलं. सो मला त्याचा आनंद आहे की माझ्याकडे जे सबस्क्रायबर्स आहेत ते जेन्युइन सबस्क्रायबर्स आहेत. आणि आज म्हणजे इतर वेळेला माझ्याकडे माईक वगैरे असतो, पण आत्ता माईक नाही आहे. पण ये मेरी मन की बात मैं कर रहा हूँ, जैसे पंतप्रधान मोदी जी करते हैं मन की बात, तसं माझ्या मन की बात आहे की अशा गोष्टी माझ्यासोबत घडत असतात. आता 1 किलोमीटर नथिंग आहे. जेव्हा फिरायला येतो तेव्हा 1 किलोमीटर चालणं काहीच नाही वाटत. हां, तुम्ही ऑलरेडी मुंबईला किंवा कुठे आपल्या कामाच्या ठिकाणी
तिकडे जाता तेव्हा हे 1 किलोमीटरचं अंतर चालणं पण तुमच्यासाठी कठीण होऊन जातं, कारण तुम्ही ऑलरेडी मेंटली थकलेले असतात, शारीरिकरित्या थकलेले असतात. पण तुम्ही अशा निसर्गात आल्यावर तुम्ही थकूच शकत नाही, कारण तुम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत मस्तपैकी फक्त तुमचं वॉक करत राहता, पाहिजे तिकडे फिरत राहता, पाहिजे तसं फिरत राहता. आता तुम्ही बघाल इथे भरपूर कपल्स आलेत, भरपूर फॅमिलीज आलेत, पण त्यांचा आनंद, त्यांचा इकडचा निसर्ग बघून, महाबळेश्वरचा निसर्ग बघून होणारं सुख, हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे का, मी सुद्धा म्हणजे मलासुद्धा इतका आनंद होतो आहे. इथे भरपूर ब्लॉगर्स वगैरे येतात. हे बघा आता पुन्हा एकदा वॉटरफॉल दिसेनासं झालं, कारण ढग पुन्हा खाली उतरले. तुम्हाला ढग वगैरे जे आकाशात आपण पाहतो ना मुंबईला, ते सगळे इथे तुमच्या आजूबाजूने फिरताना दिसतील. इतकं छान वातावरण आहे इकडचं आणि खूप मजा येते. सो तुम्ही बघत राहा हा महाबळेश्वरचा ब्लॉग. ॲक्च्युली हे महाबळेश्वरचं आमचं शेवटचं ठिकाण होतं. फार कमी ठिकाणी फिरलो, कारण इथली माहिती कमी असली, गाईड नाही घेतला तर थोडंसं तुमची ठिकाणं कमी होतील. पण जर तुम्ही खरंच गाईड म्हणजे गाईडसाठी तुम्ही पैसे देऊ शकता, तर तुम्ही प्लीज गाईड करा, जेणेकरून काय होईल, इकडच्या लोकांना रोजगारसुद्धा मिळतो आणि दुसरी गोष्ट ते तुम्हाला इकडच्या गोष्टींबद्दल चांगलं सांगू शकतात. जसं मगाशी यास्मिन मला विचारत होती की लिंगमाला म्हणजे काय. सो ह्याचं उत्तर गाईड चांगलं देऊ शकतो, कारण तो इकडचा स्थानिक असतो. तर असं गाईड वगैरे माझ्या मते तुम्ही फिरायला जाता तर तिकडे काय गोष्टी घडत आहेत किंवा कशा पद्धतीच्या गोष्टी असतात हे सगळं जाणून घेण्यासाठी एक गाईड हवा. बरं ठीक आहे, गाईडची गोष्ट वेगळी. पण काल आम्हाला जो महाबळेश्वरमध्ये भेटला होता एक मुलगा कात्रट म्हणून, त्याचं आडनाव कात्रट, नाव तेजस कात्रट. सो त्यांनी आम्हाला जे गाईड केलं ना, त्याच्यामुळे आम्हाला हे काही जेवढं काही आम्ही फिरलो आहे महाबळेश्वरमध्ये ते फिरणं जास्त सोपं झालं. कारण त्यांनी काही क्षणामध्ये आमच्यासोबत एक काहीतरी 10-15 मिनटं गाडीमध्ये बसला असेल तो, पण त्यांनी ज्या पद्धतीने क्लिअर करून दिल्या ना गोष्टी, की तुम्ही इथे जा, पहिले इथे जा, मग इथे पॉईंट्स आहेत, तिथे 12 पॉईंट जवळच आहेत, मग त्या 12मधला एक सावित्री पॉईंट फक्त लांब आहे वगैरे वगैरे, त्यांनी जे काही समजवलं त्याच्यानुसार आम्ही गेलो. तर इकडे हे ताई दादा सगळे मेहनत करतात. कशा प्रकारचं दुकान वगैरे आहे त्यांचं. सो हे बघा ना, म्हणजे इकडचे लोक ज्यांना इथे रोजगार उपलब्ध झाला या पर्यटनामुळे, ते कशा प्रकारे मेहनत करतात, दररोज येतात, आपलं दुकान लावतात, त्यातून कमवतात, त्यांचं घर चालवतात. सो गाईज, आणि हे नुसतं हे पैसे कमवण्यासाठी वगैरे असं नाही आहे, तर ही जवळजवळ ते सेवासुद्धा करत आहेत ना एक प्रकारे. भले पैसे घेत आहेत त्यात, आणि कुठलीच गोष्ट जगात फुकट मिळू शकत नाही. सो त्याचे पैसे जरी घेत असले तरी ती एक सेवा पण आहे, कारण त्यांनी जर ठरवलं आणि ते इथे आलेच नाही तर पर्यटकांना लागलेल्या भुका, त्यांना हवं असणारं त्यांना लागलेली तहान भागवणार कोण. सो हा प्रश्न आहे. सो ती एक प्रकारची सेवा पण आहे आणि त्यांचा बिझनेस पण आहे. गाईज, आपण भेटूया. माझ्यामध्ये मी खूप बोलतो, सो आपण भेटूया काही वेळानंतर. पुन्हा एकदा वरचा व्ह्यू दाखवतो जो मगाशी दाखवला होता धबधब्याचा. आता पुन्हा रिटर्न आल्यावर आम्ही पुन्हा त्या प्लेसवर आलो. इथून हा धबधबा खाली पडतो आणि तो बघायला जायचं आहे तिकडे कुठेतरी लांब तिकडे, आता दिसत नाही. बघा ना, पाणी केवढं आहे, बाप रे बाप. बरं, आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सतत लिकेज हे चालूच आहे. स्वीट कॉर्न. सो स्वीट कॉर्न मस्त बनवून दिलाय, मसाला टाकून, कांदा, कोथिंबीर सगळंच आहे, गरम गरम. आणि समोर पाऊस, आणि इथे यास्मिन आणि साहिल देतो. सो चिअर्स. तुम्ही बघू शकता निसर्गातल्या असल्या लोकेशन्स असतात ना, किती सुंदर वाटतात. हा ट्रॅक गव्हर्नमेंटनी डेव्हलपमेंटमध्ये बांधलेला आहे लोकांच्या सोयीसाठी. इथे पाणी जात आहे आणि इथे त्या नदीचा डोह आहे आणि
पुढे मग ही नदी या बाजूला वाहत जाऊन धबधबा होते. वॉटरफॉल आहे हा, आधी मिनी वॉटरफॉल आहे आणि मग हा पुढे वाहत जाऊन मोठा धबधबा तिकडे होतो. नदीच्या द्वारे असा वाहत जातो आणि मग पुढे मोठा धबधबा होतो. तो खूप 500 फूट मोठा धबधबा आहे आणि तुम्ही बघू शकताय. बघा ते याच्यात कचरा बिचरा कोणी कोणी टाकलेल्या बाटल्या बिटल्या सगळं आलंय. कचरा प्लीज नका करत जाऊ यार, पर्यटकांना विनंती आहे. ही माझी विनंती नाही बाबा, मी कोण आहे तशी विनंती करणारा, पण मला असं वाटतं की खरंच आपण जिथे राहतो जातो तिथे आपल्याला स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ती प्लेस घाण होऊ दिली आपण तर मग आपण फिरणार कसं पुन्हा, आपली पिढी पुढची कशी फिरणार. सो इथे स्पष्टपणे लिहिलंय पण आहे, डेंजर झोन, पाण्यात उतरू नका, काळजी घ्या, पाणी जास्त आहे. आणि खरंच आपल्याला अंदाज नसतो. आता मगाशी येताना ज्या ट्रॅकवरून आलो आहे तो हा ट्रॅक आहे बघा. खालून नजारा कुछ ऐसा है देखो. हा जो पूल बनवला आहे किती छान साकव बनवला आहे, लोखंडी साकव. मग पुन्हा पुढे 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 आलात की ॲक्च्युली पाऊस खूप पडतोय. मला माझा मोबाईल सांभाळायचा पण आहे, तो खराबही होऊ द्यायचा नाही आहे. तुम्ही बघू शकताय आता आम्ही परत निघालोय. इथे काहीतरी नवीन ॲडव्हेंचरस गेम चालू होतं आणि ते ही जी रोप दिसते मधून ही रिव्हर क्रॉसिंग झिपलाईन. आणि इथे एक शंकराची मोठी मूर्ती बनताना दिसते, लवकरच परिपूर्ण होईल बहुतेक. आणि समोर जो हा दिसतोय हा डॅम सारखा डोह बांधला इकडे, तिथे पाणी जमा केलं जातं आणि मग पुढे सुटलं जातं ते पाणी. तुमच्यासाठी पावसात पण मी एवढी रिस्क घेतोय. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, एवढंच म्हणणं आहे. चला भेटूया महाबळेश्वर नंतर लवकरच. पाचगणी सिटीमध्ये पण पाचगणी सिटीमध्ये पण कसं धुकं आहे तुम्ही बघू शकता. हे पाचगणी आहे. आता पुण्याला गाडी निघाली आहे. पुण्याला काय बघायचं आहे? शनिवारवाडा बघायचा आहे आणि सारसबाग. पण ते दोन्ही बाजूबाजूला आहे ते पण बघावं लागेल. एक एक टोकाला असेल तर पूर्ण हे होऊन जाईल. हा प्रवास तर या गाडीमध्ये चाललेल्या गाण्यांना कॉपीराईट येतं ना, मला अजिबात आवडत नाही. तर हे गाडीत चाललेली गाणी आहेत त्याला यूट्यूबचा कॉपीराईट येतं. पण ठीक आहे, म्हणजे ते मला रिमूव्हल रिक्वेस्ट नाही आली कुठे, त्यामुळे चालून जातं. भाई एक नंबर टूब आहे. सो बीत गई वो रहना तक 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 नहीं जावे, ये टिम टिम करती बूंदों में मुकमन भर नाचे, ये कल कल करती कोयल बैठे गीत सुनावे, वो वृक्ष के डाले गगन में झूमे गिल बहलावे, मन बनिए मौजी छोड़ छाड़ जग बनी बोले. घाटजाई देवी मंदिर पाचगणी. काल बोलता विषय निघाला होता, घाटजाई देवी म्हणून आहे इकडे. यार बनिया प्रीमियम गाडी.